या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्योतिबा डोंगरावर 30 जुलै रोजी होणाऱ्या श्रावणषष्ठी यात्रा नियोजनासंदर्भात आज मंगळवारी ज्योतिबा डोंगर येथील पोलीस चौकीत पन्हाळ चौवडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली चौथी आढावा बैठक संपन्न झाली. चैत्र यात्रेनंतरही ही यात्रा सर्वात मोठी यात्रा भरते. चैत्र यात्रेप्रमाणे श्रावणषष्ठी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होतात. अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. धोकादायक कठड्यांना रेलिंग बसविणे, स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे, दर्शन मंडप, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, मंदिरात मॅटिंग टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत वाहतूक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा झाली. घाट मार्गात दाटधुके आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यास सांगण्यात आल्या. विद्युत यंत्रणा दुरुस्ती, संरक्षण कठडे, साईड पट्ट्या मजबूतीकरण, दुभाजक पट्टे मारणे, सूचना फलक लावणे आदी कामांसंदर्भात सूचना दिल्या. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पन्हाळ चौवडेचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी बैठकीदरम्यान दिल्या. या बैठकीला पन्हाळचे तहसीलदार माधवी शिंदे, पन्हाळ चौवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील, विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, के.ए. उपाध्ये यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. 30 तारखेला म्हणजे बुधवारी रात्री ज्योतिबा देवाची षष्ठी 2025 यात्रा पार पडणार आहे. त्या अनुषंगाने आज चौथी आढावा बैठक घेतलेली आहे. सर्व विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्यानं यात्रा रात्रीची आहे, त्यामुळं जी लाईटची सोय जी करायची आहे त्याविषयी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून काही सूचना ज्याच्यावर जिथं लोड येऊ शकतो अशा भागासाठी काही एक नवीन कनेक्शन घेता येईल का याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करणार आहे. त्याचबरोबर पोलीस विभागानं काही पार्किंग आणि याच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्यानुसार जिथं आवश्यक लाईटची सुविधा पार्किंगमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये जे पूल आपण करतो किंवा जो मार्ग करतो तर त्याच्याबाबतचे सुरक्षिततेच्या उपाययोजना यावरही चर्चा झालेली आहे. आणि आज 14 तारीख आहे, साधारण 20 तारखेपर्यंत आपली बऱ्यापैकी तयारी पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याही दूर करता येतील. त्याबाबतच्या सर्व आवश्यक सूचना आज देण्यात आलेल्या आहेत.